आणि राज्यात एकीकडे अतिवृष्टीचं संकट कायम असतानाच उद्याच्या दसरा मेळाव्यांच्या निमित्तानं राजकारणही रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी तब्बल 63 कोटींचा खर्च येणार असल्याचा दावा आज भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंनी केलाय। त्यामुळे नवा राजकीय वादंग सुरू झालाय। रडगाण्याचे बेसूर सूर आळवायला खरंच 63 कोटींचा मेळावा घ्यायची गरज होती का, असा खोचक टोला भाजपकडून लगावण्यात आला। त्यामुळे भाजपच्या आरोपांना उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात उत्तर देणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय। तसंच राज ठाकरेंच्या मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे भाष्य करणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याच्या खर्चाविषयी दावा करून भाजपने केलेल्या टीकेला विरोधकांकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। पाहूयात त्यांनी काय म्हटलंय। शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असली पाहिजे, पण त्याच्याऐवजी मुंबईत एक 63 कोटीचा दसरा मेळावा केला जातोय। हे सगळ्यात मोठं दुर्दैवी, असंवेदनशील आणि केवळ दुसऱ्यांना ज्ञान सांगायचं या भूमिकेतलं दिसतं। पंकजाताई भगवानगडावर कित्येक वर्षानं मेळावा घेतात, त्याला कोणी सल्ला देत नाही। बोलू नाही पण बोलावं येतं। नागपूरला मेळावा होत असतो सातत्यानं दसऱ्याचा, त्याला का बोलत नाही हे उपाध्याय कोण भाजपची मंडळी। जाणीवपूर्वक राजकीय प्रत्येक विषयाचं करणं आणि सल्ले देणं, जरा स्वतःच्या लोकांना सल्ले द्या। उपाध्यायांना त्या बाबतीत जास्त माहिती असेल, कारण ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी काही सूचना केली असेल तर त्या मला असं वाटतं की त्यांच्या पक्षीय पातळीवर आहे। परंतु आमचा दसरा मेळावा मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी असतो आणि त्यासाठी शिवसैनिकच आपल्या खिशातून खर्च करून हा मेळावा साजरा करत असतात। कसं शक्य हो, म्हणजे मला गंमत वाटते कधी कधी काही लोकांची, म्हणजे पटेल असे तरी आरोप करावं, पण ठीक आहे, आता एक लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचा।